कशा प्रकारे पोरांना मेंटली हॅरेस केलं जातंय, मेंटली छळलं जातंय. मी बोलतोय काही आय टी कंपन्याबद्दल ज्या एम्प्लॉईजना एम्प्लॉई सारखं ट्रीट करत नाहीयेत. त्यांना म्हणजे एम्प्लॉई म्हणजे भाई मशीन, एम्प्लॉय म्हणजे गाढव, या लेवलचं ट्रीटमेंट देत आहेत. हे मी स्वतः काही वर्षापूर्वी एक्सपिरियन्स केलं. पण आत्ता सध्या मला 50पेक्षा जास्त कॉल असे रिसीव्ह झाले, ज्या ठिकाणी पोरं त्या कंपनीबद्दल काय काय बोलत आहेत, काय सांगायचं. आणि त्याच्यावरती सोल्युशन काय हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण त्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो. कारण खूप सारे पोरं डिप्रेस झाल्यात, मेंटली पार म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेत. सर काय केलं पाहिजे? रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिली आहे, जॉब तर करावा लागतोय. व्हॉट इज द ऑप्शन? त्याच्याबद्दल बोलेल. पण काही जणांना वाटलं असेल की लाईक विषय काय एक्झॅक्टली, विषय तुम्हाला सांगतो. अशा काही आय टी कंपन्या आहेत मित्रांनो, पूर्ण ऑल ओव्हर इंडियाबद्दल मी बोलतोय, ठीक आहे, ज्या ठिकाणी एम्प्लॉई मुळीच नसतो. ओके, म्हणजे जसं कंपनी म्हणते वी आर फॅमिली. अरे कसली फॅमिली, काही नाही. म्हणायच्या झाल्या त्या गोष्टी, पण एक्झॅक्टली होतंय काय? फॅमिली म्हणतात पण आतमध्ये होतंय काय? ह्या एम्प्लॉईला छळलं जात आहे, मेंटली हॅरेस केला जात आहे. भाई क्या कर रहा है तू? 2 दिन हो गए तेरे से एक बग सॉल्व नहीं हो रहा है. या लेवलची ट्रीटमेंट दिली जाते. आता मी व्हिडिओमध्ये शिव्या नाही देऊ शकत, पण अपशब्द बोलले जात आहेत डायरेक्टली. मग बघितलं ना, जात नाही तुमचं वय 30 आहे का 35 आहे का 40 आहे, नो नथिंग. ह्या लेवलचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिलं जात आहे. अशा केसमध्ये मित्रांनो, एक असतो ना बाई रिस्पेक्ट वगैरे, कुठं आहे ते? मी मान्य करतो कंपनीमध्ये जॉब करतोय आपण, नोकर आहोत, मान्य करतो. पण यार या लेवलची ट्रीटमेंट, या लेवलची सी लिमिट क्रॉस झाले ना बाई, कुठं ना कुठं थांबणं गरजेचं असतं. लिमिट क्रॉस झाल्यानंतर मग मला या एवढ्या कॉल्समधून हे लक्षात आलं की बाई मला कुठंतरी पोरांसोबत त्या ठिकाणी चुकीचं होत आहे. आणि होत आहे पोरांनो, हे कॉमन आहे. हे माझ्यासोबत सुद्धा झालं होतं. मी त्याचा पण एक्सपिरियन्स व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर केला होता. झालं होतं म्हणजे समोरच्या की आपला जो टीम लीड असतो, मॅनेजर असतो, हेड असतो, जो काय असेल, त्याच्याकडून तुम्हाला त्या ठिकाणी जर अपशब्द आले असतील, जर तुम्हाला तो लईच छेळत असेल, मेंटली डिस्टर्ब करत असेल, बाई डायरेक्ट ऑप्शन घ्या, राम राम ठोका. कारण किती दिवस सहन करणार आहेत? अरे माणसाची एक कॅपॅसिटी असते, त्या लेवलच्या पुढं जर गेला तर अवघड होतात गोष्टी, पुढं अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात परत. त्यामुळे ते होण्या अगोदर मित्रांनो माझी विनंती आहे, लिव्ह इट, सोडून द्या, सोडून द्या. बाहेर सांगा सगळ्यांना फीडबॅक अबाउट दॅट पर्टिक्युलर कंपनी. फीडबॅक द्या जेणेकरून दुसरा एम्प्लॉय त्या कंपनीत गेला नाही पाहिजे. याचं लक्ष सगळ्यांना. जर तुमच्यासोबत झालंय ना असं, तुम्हाला केलंय ना ट्रीट वेगळ्या प्रकारचं, बोला ना तुम्ही, बाहेर फीडबॅक द्या. डोंट गो, जाऊ नको रे बाबा, गलिच्छ राजकारण आतमध्ये चालू आहे. बोला, बाहेर बोला तुम्ही. त्याच्याशिवाय मित्रांनो पर्याय नाहीये. कारण तुमच्यासोबत झालं, दुसऱ्यासोबत झालं नाही पाहिजे याची काळजी घ्या. तुम्हाला ऑप्शन काय? सोडून द्या. आणखीन एक ऑप्शन सांगतो, जर सोडून देऊन आमचं सगळंच बंद पडायचं काम आहे ना, त्यामुळे सोडून देत नाही आम्ही. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, त्याच्यामुळे आम्ही काम करतो, हे मला पण माहिती आहे. त्यामुळे मी सांगेल सगळ्यांना, एवढं एबल बना, एवढं स्ट्रॉंग बना, एवढं कॅपेबल बना की भाई जॉब जरी गेला ना, आपल्याला पैसे आले पाहिजे, इन्कम सोर्स आपले बंद नाही झाले पाहिजे. मराठी पोर येतं लक्षात सगळ्यांना. 3-4 इन्कम सोर्स ठेवा. कोणाची हिंमत आहे तुम्हाला बोलायची? कोणाची हिंमत आहे? बोलू शकत नाहीत ते, बोलतायत का? त्यांना माहिती आहे तुमची विकनेस काय, जॉब सोडू शकत नाही, फॅमिली आहे. तुमची विकनेस कधीही सांगायची नाही कंपनीला. पहिली गोष्ट, अजिबात नाही सांगायची विकनेस. तुमच्याबद्दल प्रायव्हेट पर्सनल गोष्टी कधीही शेअर करायची नाहीत. माझं असं असं आहे, माझं लग्न झालं, एवढे अजिबात नाही. काय घेणं ते नाही, कुणाला सांगायचं नाही पहिली गोष्ट. रिझन इज दॅट की भाई परत मग तुमच्यासोबत खेळलं जातं, तुमच्या भावनांसोबत त्या ठिकाणी खेळलं जातं. हे कॉलवर मी सगळं या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. अरे म्हणजे पार
या लेवलला पोरं डिप्रेस झालेत, गेलेत कामातून, सर काय करू कळलं. म्हणजे असं बाहेर आल्यानंतर वाटतं की यार काय शिव्या देऊ, काय बोलू त्याच्याविषयी. परंतु परत बाहेर येऊन उपयोग नाहीये. त्यासाठी सोल्युशन इज दॅट, जय हिंद, जय महाराष्ट्र ठोका. जर भयानक राजकारण चालू असेल आणि तुम्हाला टार्गेट केलं जात असेल, ओके, नाही तर थोडंसं बोलून बघा. गोष्टी जर सॉर्ट आउट होत असतील तर ठीक आहे. आय थिंक नसतील जर होत, मग पाऊल उचलणं गरजेचं आहे. सोडा कंपनी, बाहेर सांगा सगळ्यांना काय चालू आहे आतमध्ये, ठीक आहे. कारण लोकांना बाहेरून दिसतात मोठ्या मोठ्या IT कंपनीच्या खिडक्या, काय पॉलिशमध्ये काच आहे यार. व्हॉट्स हॅपन इन द इंटरनल, काय चालू आतमध्ये हे नसतं रे कोणाला माहिती, नसतं कोणाला. वरून बघतात, दुनिया तीच तशीच आहे, सगळे वरून बघतात. 40 लाखाचं पॅकेज, ओ माय गॉड. काय आयुष्य असेल त्या जिंदगीमध्ये, काय सुख असेल. सुख म्हणजे 40 LP, असं नाहीये. इंटरनली झाकून बघा, क्या कर रहा है वो. येतं लक्षात सगळ्यांना. त्यामुळं मित्रा टेन्शन घेऊ नको, डिप्रेशन मध्ये अजिबात जायचं नाही. काय अरे, एक रिस्पेक्ट आहे ना, मराठी माणूस छत्रपती शिवरायांच्या राज्यात राहतो आपण भाऊ, रिस्पेक्टने जगायचं. आणि त्याच्यासाठी मात्र मेहनत पण करायची, ओके. असं नाही की उगाच मेहनत नाही, काय नाही, उगा दादागिरी, असलं नाही. राजांनी आपल्याला शिकवलेली शिकवण काय आहे, मेहनत करा, मेहनत करा आणि जगा. ते पण IT जगा रे. किती एक्झाम्पल सांगायचे, किती एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. आपले हडपसरचे मॅक्स होलसेलर सचिन दादा कुठे गेले ते. मेहनत करा, टॉपमध्ये जगा. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. मग तुमचा बिझनेस असू द्या, काही असू द्या, मराठी बनवून टॉपमध्ये जगायचं, टॉपमध्ये राहायचं, IT राहायचं, मेहनत पण तेवढीच करायची, ओके. त्यामुळे कॅपेबल बना, स्किल्स घ्या, स्ट्रॉंग स्किल घ्या, 2-3 इन्कम सोर्स चालू करा. खूप सारे ऑप्शन्स आहेत पैसे कमवायचे. पैसे कमवण्यामुळे तर होते ना, दुसरं काय. एव्हरीवन लाईक डुईंग दिस थिंग. हातात मोबाईल घेतलाय, 3ऱ्या फ्लोअरला आलोय मी, स्लॅबवरती, टेरिसवरती, आणि व्हिडिओ बनवतोय. व्हॉट इज द रिझन. सर पैसे कमवायचे म्हणल्यावर आम्हाला हे काय सांगायला लागलं. पैसे कमवायचे, बट दिस वे, आय एम फॉलोइंग दिस वे, यू कॅन फॉलो अनदर वे, जो तुम्हाला आवडतोय, राईट. त्याच्यामुळं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, ठीक आहे. झाल्यात गोष्टी, होत आहेत, लिव्ह करून टाका, दुसरी कंपनी शोधा, अभ्यास करा, आणखी स्ट्रॉंग स्किल घ्या. नॉलेज जर असेल ना, कोण समोरचा बोलत नाही तुम्हाला, हे लक्षात घ्या. पण नॉलेजची गाठ घ्या रे बाबा, हेच सांगतो मी. पोरं रेफरन्स घेतच जातात, हे होऊन बसतं. होत नाही प्रोजेक्ट, होत नाही टास्क टायमिंगवरती, मग बोलणं करतात. मग म्हणतो सर इगो हार्ड झाला माझा, इगो. अरे इगो हार्ड झाला, ठीक आहे, कॅन अंडरस्टँड. जर तुझ्याकडे नॉलेज असेल ना, काय हार्ड होत नाही. तुला बोलतच नाही कोण, पहिली गोष्ट कशाला बोलेल, सिम्पल, ओके. त्याच्यामुळे हेच सांगायचं मला या व्हिडिओमध्ये होतं, ठीक आहे. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत, ज्याच्यासोबत हे होत आहे. जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्या गोष्टी कमी होतील थोड्याशा. कंपनीला कळेल की भाई नको नको नको, नाही तर आपलं बाहेर बिंग फुटायचं काम होईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. कमेंट सेक्शन खाली आहे, तुमचा एक्सपिरियन्स कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून पुढली पोरं सावध होतील. जय जिजाऊ, जय शिवराय.